गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः, श्री गुरुभ्यो नमः, इष्टदेवताय नमः, कुलदेवताय नमः, स्थानदेवताय नमः, वास्तुदेवताय नमः, सर्व देवदेवताभ्यो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमः। ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, ओम अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस म्हणजे आज शुक्रवारचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबा माता, करबीर निवासिनी आई महालक्ष्मी, ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। आणि आज ज्यांचे वाढदिवस आहे, ज्यांच्या लग्नाचे वाढदिवस आहे, त्या सर्वांना आरोग्यदायी, आनंदी जीवनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज शुक्रवार 16 फेब्रुवारी 2024चे दिनविशेष आणि शुभाशुभ मुहूर्त जाणून घ्यायचा आहे। आज आहे माघ शुद्ध सप्तमी आणि अष्टमी ही आहे। आज प्रदोष ही आहे आणि आज भरणी नक्षत्र आहे। रथसप्तमी सुद्धा आहे। आज जागतिक सूर्य नमस्कार दिन ही आहे। आज नर्मदा जयंती आहे। आज भीमाष्टमी ही आहे। आज दिवस हा शुभ दिवस आहे आणि आज जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त मी सूर्यनमस्कार म्हणून मगच आजचं शुभाशुभ मुहूर्त, राशी भविष्य आणि दिनविशेष आपल्याला सांगणार आहे। माझ्याबरोबर चला बोलूया। आज जागतिक सूर्यनमस्कार निमित्त निदान सूर्यनमस्कार तरी बोलूया। ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचेय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः। चला, बरं वाटलं की नाही? चला पाहूया आजचा शुभ मुहूर्त। लाभदायी वेळ आहे सकाळी 8:29 ते 9:59 पर्यंत। अमृत वेळ आहे सकाळी 9:59 ते 11:26 पर्यंत आणि सिद्धी वेळ आहे 12:52 ते 2:29 पर्यंत। परंतु राहू काळ आहे दुपारी 1:30 ते 3 पर्यंत। राहू काळात महत्त्वाची कामे करू नका, पण सूर्यनमस्कार, आध्यात्मिक कामं करायला काहीच हरकत नाही बरं का, अवश्य करा। पहिली रास आहे मेष रास। आजचा आपला दिवस उत्साहवर्धक असणार। आपल्या आवडीनिवडी, कला, छंद याची जोपासना कराल। आज स्वतःसाठी वेळ काढाल। आज आपल्या मुलांसाठीही उत्तम वेळ द्याल। दुसरी वृषभ रास। आज कुटुंबियासमेत रममाण व्हाल। त्याला मनाजोगता वेळ द्याल। काही आर्थिक व्यवहार आज पूर्ण कराल। त्यात कुटुंबियाचे मतही विचारात घ्याल। काही सुग्रास भोजनाचा बेत संबोधतोय। तिसरी आहे मिथुन रास। आज वैवाहिक जोडीदारासमेत अमूल्य वेळ व्यतीत कराल। जोडीदाराचे उत्तम प्रेम व सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। आपण हे जोडीदाराच्या भावभावना समजून घ्याल। व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने काही नवीन कल्पनांचा अवलंब आज तुम्ही कराल। चौथी कर्क रास। आजच्या दिवशी उत्तम गृहसौख्याचा आनंद प्राप्त होईल। आज आपले घर स्वच्छ टापटीप ठेवण्याकडे, नीटनेटके ठेवण्याकडे तुमचा कल असेल। कुटुंबातील सदस्यांचे उत्तम सहकार्य आज तुम्हाला मिळू शकते। पाचवी आहे सिंह रास। आज अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो। काहीशी मानसिक अस्वस्थता जाणवेल, मात्र निराश होऊ नका। आपल्या नित्यकर्मावर लक्ष केंद्रित करून आपले कर्म पूर्ण करा। सहावी आहे कन्या। आज घरातच रममाण व्हाल। उत्तम घरसौख्याची अनुभूती आज मिळेल। घरातील ज्येष्ठांची सेवा कराल। घरातील काही अडकलेली कामे मार्गी लावाल। काही पाहुण्यांचे आगमन संभवते। सातवी तुळ रास। आज अनेक अडचणी, अडथळ्यांचा सामना करून अपेक्षित ध्येयाची प्राप्ती कराल। काही धाडसी निर्णय घ्याल। त्यात भाग्याचीही साथ तुम्हाला मिळेल। आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल। आठवी वृश्चिक रास आहे। आज इतक्या दिवसांच्या भेटीनंतर भाग्याची प्राप्ती होईल। काही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल। ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य तुम्हाला मिळेल। आज तुमचा प्रवासाची शक्यता आहे। नववी आहे धनु। आज आपण आपल्या कामासाठी अधिक जागरूक राहाल। काही महत्त्वाची कामे मार्गी लावाल। आज वरिष्ठांची मर्जी संपादन कराल। आपल्या कामातून आज कर्तव्यपूर्तीचा आनंद प्राप्त करून घ्याल। 10वी आहे मकर।
आज आपला दिवस तणावग्रस्त, चिंताग्रस्त जाऊ शकतो. अनावश्यक काळजी आणि चिंता करू नका. खर्चाचा योग्य ताळमेळ साधा. अविचाराने कोणतीही कृती आज करू नका. 11 कुंभ. आजच्या दिवशी अनेक दिवसापासून मनात असलेल्या इच्छा अपेक्षेची पूर्ती होईल. प्रिय व्यक्तीच्या गाठीभेटी संभवतात. आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटणार. 12 मीनरास. आजचा आपला दिवस आनंद, उत्साह, स्फूर्ती यांनी युक्त असणार. बऱ्याच दिवसापासून मनात असलेल्या काही इच्छा आज पूर्ण होण्याच्या मार्गात आहेत. आज स्वतःसाठी वेळ काढाल आणि आजच्या या सुंदर दिवसाचा सुंदर उपयोग करून घ्या. सांगितलं की दर गुरुवारी माझ्या निःशुल्क योगशोधक हेलिंग दरबार असतो. त्या ठिकाणी तुमच्या कुठल्याही समस्या असतील तर त्या समस्यांचं निराकरण केलं जातं. त्याकरता दरबारात या आणि समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मार्ग घ्या. धन्यवाद. शुभम भवतो.